हरी राम कृष्णा रूप पाहता
भक्ती तो कठीण शूळावरील पोळी भक्ति सुरावरील पोळी भक्ति भक्ति तो कठीण शूळावरील पोळी भक्ति तो कठीण शूळावरील पोळी भक्ति तो कठीण
सुरावरील पाणी भक्ती तो कठीण सुरावरील पाणी भक्ती तो कठीण सुरावरील पोळी भक्ती तो कठीण सुरावरील पोळी निवडता बळी विरला सूर निवडता बळी विरला सूर या कडी पर्वत निवडे गोवाळे विरला शूर निवडे गोवाळे विरला शूर पाहिजे देवीचा पर्वत तेथे पाहिजे देवीचा पर्वत पायावीला भिंत कातळी पायावीला भिंत पायावीणा भिंत कातळे
पाया विना भक्ती तो कठीण शुळावरील पुळी निवडे तो बळी विरळा शूर जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पाया विन भिंत तातडीची कामाविले तरी पाकावोज घडे रुची आणि जोडे श्लाघ्यता हे तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पाया विन भिंत तातडीची पांडुरंगा करो प्रथम यांचे केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो रे आता भक्ती तो कठीण शुळावरील पुळी निवडे तो बळी विरळा शूर जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पाया विन भिंत तातडीची. तुकोबरायांचा अतिशय सुंदर अभंग आहे. हा अभंग अभक्ता करता नाही, म्हणजे जो भक्तीच करीत नाही त्याच्या करता हा अभंग नाही. जो भक्ती करतो त्या भक्ता करताही हा अभंग नाही, पण जो भक्त म्हणवतो त्याच्या करता अभंग आहे. विठ्ठला याचा अर्थ असा की भक्ती करणाऱ्याच्या भावनेला तुकोबाराय या अभंगामध्ये फार मोठा धक्का देत आहेत. की आतापर्यंत आम्हाला सांगत आले भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ बहु सोपा, आणि आता सांगतायत भक्ती तो कठीण, भावनेला धक्का आहे मोठा. आणि म्हणून थोडासा विचार जर केला तर तुम्ही आम्ही या पृथ्वी तलावर येतो त्याचं कारण आम्ही नाईलाजानं येतो, कारण पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी. हे फक्त मुद्दे सांगत चाल. आपण पाप पुण्य करतो म्हणून आपल्याला मनुष्य जन्म मिळतो, पण त्याचं फळही काय तर खाया पिया सुखसे सोया, बस एवढंच आपल्या जीवनाचं कार्य. याच्या पलीकडचं कार्य नाही. देवाला बोलवावं लागतं. ज्यावेळेला धर्म लोप पावला जातो, अधर्म वाढला जातो,
विठ्ठला देवाला हाका मारावी लागते की देवा धर्म रक्षा वया अवतार घेसी. आता या धर्माच्या रक्षणाकरता देवा तुम्हाला यावं लागेल आणि आल्यानंतर त्याचं एकच काम असतं ते म्हणजे भक्ता राखे पाया पाशी भक्ता राखे पायापाशी. दुर्जनासी संहारी भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. गाथेमध्ये अनेक शब्द आलेले आहेत. काही ठिकाणी दुष्ट आहे, काही ठिकाणी पापी आहे, काही ठिकाणी दुर्जन आहे, काही ठिकाणी राक्षस आहे, काही ठिकाणी दानव आहे, काही ठिकाणी दैत्य आहे. वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आलेले आहेत, पण त्या त्या प्रसंगानुसार ते शब्द आहेत. दुष्ट जे आहेत ते त्रास देतातच देतात. उदाहरणार्थ डेकून हा रात्रभर त्याचं रक्त शोषण करतोच करतो, पण त्याला सुखानं झोपूनही देत नाही या प्रवृत्तीचा दुष्ट. दुसरा जो आहे तो पापी आहे. पापी हा फक्त स्वतः पाप करतो पण दुसऱ्याला प्रवृत्त करीत नाही. दारू पिणारा मनुष्य स्वतः दारू पिईल पण दुसऱ्याला तत्वज्ञान सांगेल दारू पिणं वाईट आहे, पिऊ नको. म्हणजे तो दुसऱ्याला पाप करायला लावणार नाही, तो स्वतः पुरतं पाप करेल. पण दुर्जनाचं याच्यापेक्षा भारी आहे. दुर्जन दिसायला साधे दिसले ना तरी सुद्धा फार मोठी ताकद त्या दुर्जनांजवळ आहे. त्यांच्याजवळ बळ आहे, त्यांच्याजवळ बुद्धी आहे, त्यांच्याजवळ संपत्ती आहे, पण या सगळ्याचा ते फक्त दुरुपयोगच करतात, सदुपयोग नाही. मी अनेक वेळेला उदाहरण सांगतो. समजा आपण एखादं डबाभर तूप घेतलं आणि 2च चमचे फक्त त्याच्यात राखेल टाकलं, अख्खं तूप वाया गेल्याशिवाय राहत नाही. पातेलेभर दूध घेतलं, त्याच्यामध्ये 2च चमचे आपण ताक टाकलं किंवा दही टाकलं, अख्खं दूध नसल्याशिवाय राहत नाही. म्हणजे एवढी 2 चमच्यांची ताकद असते. हे दुर्जन आहे. त्यांच्याकरता नियम सांगितला, दुर्जनम प्रथमम वंदे, पहिलं त्यांना वंदन करा. म्हणजे त्यांना मारण्याकरता देवाला यावं लागतं, धर्माची संस्थापना करावी लागते. पण संत जे आहेत ते स्वतःच्या इच्छेनं येतात, त्यांना कोणी बोलवत नाही. देवाला बोलवावं लागतं, आपण नाईलाजानं येतो, पण संत स्वतःच्या इच्छेनं येतात. परत येण्या पाठीमागचा हेतू काय, कुठून येतात, तर आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण आहे. याच्याकरताच काय कारण आहे, उद्धराया जन जड जीवा, जड जीवांचा उद्धार करण्याकरता संतांचा अवतार आहे. आणि आल्यानंतर ते वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. सुख जगामध्ये वाढावं अर्थात सुख कोणत्या प्रकारचं असावं हेही समजून सांगतात. विषयाचं सुख आहे तेवढ्या पुरतं आहे. मोक्ष सुखही कायमस्वरूपी नाही, तेही विटणारं आहे. पण विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस, त्याच्याकरता त्यांचे प्रयत्न आहे. विषयाचं जे सुख आहे, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभ्राची सावली जाईल राया, त्या सुखाला हे मान्य करत नाही. बरं, मोक्ष तुमचा देवा दुर्लभ तो तुम्ही ठेवा, मोक्ष सुखा हनूर लाथा, म्हणजे त्याही सुखाची गरज नाही. तर जे सुख कुठं मिळत नाही ते परमार्थामध्ये मिळतं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, त्याच्याकरता संत येत असतात. त्यांचा अवतार त्याच्याकरता की भक्तीची वाढ व्हावी. मग आता प्रश्न असा पडतो,
या त्यांच्या अगोदर भक्ती नव्हती काय, म्हणून त्यांनी हे कार्य केलं? त्याचं उत्तर असं, परंपरेनं प्रत्येक मनुष्य हा भक्ती करणारा आहे. देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. भक्ती पहिल्यापासूनच आहे ना. अगदी तुम्ही भागवतापासून पहा, गोकुळामध्ये सुद्धा इंद्राची पूजा करण्याची तयारी सुरू असताना भगवान कृष्णानं समजावून सांगितलं, कशा करता? म्हणजे तो पाऊस पाडतो म्हणून. यांना कळायला पाहिजे त्याची भक्ती करून पाऊस पडत नाही. ज्याला एका ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र जन्माला येतात आणि मरतात, मिळवणी पांती उठे एक सरे 14 जणांची, तो यांना अमरत्व काय देणार? यांना मोक्ष काय देणार? अशाची भक्ती करून काय फायदा? पण त्यातूनही तो चांगला असतात तर, पण इंद्रा पडली भगे, त्याची भक्ती करायची? मी फक्त मुद्दे सांगतो आहे का? म्हणजे त्या भक्तीला काही किंमत नाही. भक्ती करणारे मात्र होते सगळे. कथा भाग सगळ्यांना माहितीये. पुढं गोवर्धनाची पूजा केली, हा भाग वेगळा. त्याच्यानंतर पुढं असं घडलं की भगवंताच्या खोड्या वाढल्या. सगळ्या गोपी गाऱ्हाणं सांगायला लागल्या. गवळणी सांगती गाऱ्हाणी. तर यशोदेला एकीनं सांगितलं, तू असं कर, संकष्टी चतुर्थीचं व्रत कर, म्हणजे गणपतीची भक्ती. आता मजा कशी आहे नीट पहा. यशोदा भोळी फार, तिनं ऐकलं. बरं, सगळ्या गवळणी गाऱ्हाणं सांगताना इतक्या सुंदर गाऱ्हाणं सांगतात. ये मैया, कानाला समजावून सांग, काल आमच्या घरी त्यानं लोणी चोरून खाल्लं. यशोदेनं हाताला धरलं, बाजूला नेलं. किती खाल्लं ग? ती म्हणली, किती? एक लोण्याचा एक गोळा. कानात एवढा लहान आहे, तो काय खाणार रे? लोण्याचा एक गोळा. हिनं तिच्या हाताला धरून सांगितलं, इकडे एक लक्षात ठेव, माझ्या घरून लोण्याचे 4 गोळे घेऊन जा, पण उगत त्याची जाहिरात करू नको, त्यानं चोरी केली, त्यानं चोरी केली, उद्या त्याला कुणी पोरगी द्यायचं नाही. यशोदेची बुद्धी, वात्सल्य यशोदेचं. आणि म्हणून मग त्यावेळेला संकष्टीचं व्रत करायला सांगितलं की जेणेकरून याच्या खोड्या थांबतील. यशोदेनं संकष्टीचं व्रत केलं. आता तिनं मोदक तयार केले, उपवासाचं पारणं फेडायचं, मोदक तयार केले. भगवंतानं सांगितलं, आई मला दे ना ग एक मोदक. ती म्हणजे नाही बाबा, अगोदर देवाला नैवेद्य. कारण का ज्यावेळेला उपवासाला सुरुवात केली ना तिनं, तर 1 मास खुडी देवे नाही केली. देवानं महिनाभर काही खुडी केली नाही. त्याला कळत होतं हिनं उपवास सुरू केलाय. महिनाभर खुडी केली नाही. हिला असं वाटलं गणपती नवसाला पावला म्हणून माझ्या कानाच्या खोड्या थांबल्या. मग तिनं संकष्टीचं हे व्रत फेडण्याकरता मोदक केले. मला आई एक दे ना. ती म्हणली, नाही बाबा, त्याला अगोदर नैवेद्य, मग तुला. देवाला असं वाटलं माझ्यापेक्षा कोण मोठा असा देव लागून गेला. नेमकं काड्याची पेटी विसरल्याचं नाटक झालं. यशोदा स्वयंपाक घरात गेली आणि कृष्णानं गणपतीला दम द्यायला सुरुवात केली. बोल, कोणाचं ये? गणपती बाप्पा घाबरले. शेवटी हा देखिला देखिला देवाचा देव. त्यानं विचारले, गणपती बाप्पा घाबरून म्हणले, अहो हे सगळं तुमचं आहे, माझं काही नाही. गणपती कृष्णानं सांगितलं, एक लक्षात ठेव, तुला मोठेपणा मिळावा म्हणून मी तुला महाराष्ट्रात ठेवलं, मी दिल्लीला गेलो. विठ्ठला विठ्ठला. त्याच्यानंतर आपण पुढं पाहिलं तर आता मार्गशीर्षातले गुरुवार आले. तिथेही आपले उपास तपास असतात. कोण वैभव लक्ष्मी तर कोण महालक्ष्मी तर प्रत्येक जण. याचा अर्थ मला एवढाच सांगायचा आहे की प्रत्येक जण भक्ती करणारा आहे. नवरात्र आलं की देवीला गर्दी असते. मला प्रश्न पडतो, इतर वेळेला देवी असते कुठं? नवरात्रातच जर मंदिरात असेल नाही का, तर किंवा श्रावणाचा सोमवार आला की शंकर आला, त्याला गर्दी, जागा मिळत नाही. मग इतर वेळेला भगवान शंकर असतात कुठं? माणसाचा स्वभाव कसा आहे नीट ऐका. आणि म्हणून त्यांना सांगणारा तसा अधिकारी पाहिजे. बऱ्याच वेळेला व्यवहारातला अधिकारी परमार्थातला अधिकारी दोघांमध्ये फरक आहे. व्यवहारामध्ये सुद्धा मला मुलाला समजावून सांगताना सांगत असाय, बघ हे काही केस उन्हानं पांढरे झाले नाहीत, अनुभव आहे, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त काढले. म्हणजे हा त्यांच्या व्यवहारातला अनुभव आहे, त्याला सांगण्याचा अधिकार आहे.
आणि परमार्थामध्ये ज्यानं साधना जीवनामध्ये केली, ज्याच्या अनुभव जीवनामध्ये प्राप्त झाला, त्याला सांगण्याचा अधिकार आहे. म्हणजे नियम असा आहे की अधिकार असेल त्यानं सांगावं. साध्या सोप्या भाषेत सांगतो, नाही म्हणण्याचा अधिकार फक्त सासूला आहे. आता कळेल, नाही म्हणण्याचा अधिकार फक्त सासूला आहे, बाकीच्यांना नाही. एक बाई ज्वारी आणण्याकरता 4-5 घरं सोडून एका घरी आली. 20 किलो ज्वारी त्यानं घेतली. पण आता वयस्कर असल्यामुळे एवढी 20 किलो उचलून घरी नेणं अवघड काम आहे. विचार करीत बसली असताना एक साधू तिथं आला. भिक्षा मागत मागत आल्यानंतर तिनं विचारलं, महाराज तुम्ही या रस्त्यानं आलात? म्हणजे हो. पहिलं आमचं घर होतं, तुम्ही आमच्या घरी गेलात? हो म्हणले गेलतो. मग माझ्या सुनेनं तुम्हाला काय दिलं? ती म्हणली काहीच नाही. तिनं सांगितलं, अजून स्वयंपाक होतोय, अर्ध्या तासाने या जेवूनच जा, कशाला मागता काही, तुमची खुसून फार चांगली. ती म्हणली पण तिनं नाही म्हटलं तुला, चला, कारण मी करून आणलंय तिला. नाही म्हणण्याचा अधिकार माझा आहे, तिचा नाही. उचला हे ओझ. त्या साधूने बिचारानं डोक्यावर घेतलं. त्याला असं वाटलं घरी गेल्यानंतर मिळेल. आली ती घरी, हिला मी एक करून आणलंय, ही कोण नाही म्हणणारी आहे? काय अधिकार? मालकीने का घराची? मी या घराची मालकीने. महाराज काही मिळणार नाही, जा तुम्ही. म्हणण्याचा अधिकार काय? कुणाला अधिकार आहे त्यानं सांगावं, हा नियम सांगितला. बर, वकिली म्हणजे कायदा वकिलालाही कळतो आणि कायदा न्यायाधीशालाही कळतो, पण न्याय देण्याचा अधिकार हा फक्त न्यायाधीशाचा आहे, वकिलाचा नाही. तसं इथं सांगण्याकरता सुद्धा अधिकारी पाहिजे, त्यानं सांगावं, हा नियम आहे. उदाहरणार्थ, वेदविहित कर्माचा अधिकारी जर कोण असेल तर ते जैमिनी आहे. ज्यांनी उत्तर पूर्व मीमांसा लिहिली, जैमिनी हे वेदविहित कर्म सांगणारे आहेत. जैमिनी हे पराशराचे पुत्र आहेत. एवढंच नाही, व्यासांचे ते शिष्य आहेत. जैमिनी ही आपल्या भारतीय हिंदू धर्म संस्कृतीमध्ये मीमांसा शाखेची स्थापना ही जैमिनीनं केलेली आहे. आणि म्हणून जैमिनी सूत्र लिहिलेली आहेत. ते आहे 2754. एवढी सूत्र जैमिनीनं लिहिली. जैमिनीचा अधिकार फार मोठा. जैमिनी व्यासांचे शिष्य असल्यामुळं त्यांना काय काय त्यांच्या जीवनामध्ये घडलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. व्यासांनी श्लोक सांगावा, जैमिनीला लिहावा, आणि एक दिवस लिहिता लिहिता व्यास बोलून गेले, एक लक्षात ठेव, इंद्रिय एवढी बलवान असतात ना, विद्वान अपि समीकर्षती, ते विद्वानाला सुद्धा आकर्षण करून घेतात. जैमिनीनं सांगितलं, महाराज थांबा, ज्याला ज्ञान नाही काही नाही त्याला इंद्रिय आकर्षण करून घेतील, त्याबद्दल वाद नाही, पण विद्वानाला. ते म्हणले ठीक आहे, श्लोक राहू देत, असाच लिखाण, मी तीर्थयात्रेला जाऊन येतो, असं म्हणून व्यास महर्षी तिथून निघून गेले. आता आश्रमामध्ये जैमिनी एकटेच. धुनी अशी पेटवलेली आहे, पाऊस पडायला सुरुवात झाली आणि धुनीजवळ हे शेकत बसलेले आहेत. तेवढ्यात व्यासांनी एका सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि पावसात भिजत भिजत ते आश्रमाजवळ आले. आपल्या आश्रमाच्या बाहेर एक स्त्री उभी असते. पाहिल्यानंतर जैमिनीचं लक्ष गेलं. सांगितलं, बाई बाहेर का उभी आहात? आतमध्ये या, पाऊस पडतोय, तुम्ही भिजले आहात सगळे. असं म्हटल्यानंतर ती म्हटली, संन्याशाचा आश्रम आहे, मी कशी येणार? जैमिनी म्हटले, कोणीच नाही, मी एकटाच आहे इथं, या. आली आतमध्ये. दोन्ही जवळ बसलेले आहेत, शेक घेतलेला आहे. आणि मग जैमिनी निहाळायला लागल्यानंतर विचारलं, लग्न करण्याची इच्छा आहे? ती म्हणते आहे, पण तसा काय अजून भेटला नाही. तसा म्हणजे कसा? जो मला खांद्यावर घेऊन आश्रमाला 5 प्रदक्षिणा घालील, मी त्याच्याशीच फक्त लग्न करेन. यानं सांगितलं, मग त्यात काय अवघड आहे? जैमिनीनं खांद्यावर घेतली तिला. 4 फेऱ्या झाल्या आणि 5वी फेरी पूर्ण होण्याच्या आत व्यासांनी आपलं रूप प्रगट केलं. समोर व्यासांना आपल्या गुरुला पाहिल्याबरोबर जैमिनी हादरले. मग व्यासांनी विचारलं, जैमिनी सांग, मी सांगितलेला श्लोक खोटा होता म्हणजे चुकीचा होता का खरा होता? मान खाली घातली त्याने.
तू विद्वान असून सुद्धा इंद्रिय तुला आकर्षण करून घेतात. विद्वान अपि समीकर्षती असे असणारे जैमिनी त्यांनी एकंदर 12 अध्याय लिहिले या मीमांसाचे आणि त्याचे 2754 सूत्र लिहिली. हे पहिलं त्यांना अधिकार आहे. जैमिनीच्या बरोबर वेदोक्त कर्मानुष्ठान करणारे मंडन मिश्र होऊन गेले. आपण ही सगळी कीर्तनकार मंडळी आहेत म्हणून मी थोडासा हा विषय सांगतो. मंडन मिश्र महिष्मती नगरीमध्ये राहणारे फार विद्वान वेदोक्त कर्मानुष्ठान करणारे. त्यांच्या पत्नीचं नाव आहे उभया भारती. ती पण विदुषी आहे म्हणजे विद्वान आहे. जसं याज्ञवल्क्यांना 2 बायका होत्या, मैत्री आणि कात्यायनी. मैत्री विद्वान होती म्हणून याज्ञवल्क्यांनी मैत्रीला सांगितलंय, बघ मी आतापर्यंत जे काही कमवलंय ना ते तुम्हा दोघींना समान वाटून देतो. माझ्यानंतर तुमच्यामध्ये भांडणं होऊ नये एवढंच माझी इच्छा आहे. तिने म्हणले काय कमवलं तुम्ही? म्हणजे काही पैसा अडका वगैरे धन वगैरे असेल ते मी एका कार्यक्रमाचे 51,000 घ्यायचा, त्यामुळं भरपूर आहे माझ्याकडे, त्यामुळं तुम्हाला वाटून देतो. तिनं सांगितलं धन मिळाल्यानंतर त्याचा फायदा काय? मला त्यानं मोक्ष मिळेल. म्हणजे धनानं मोक्ष मिळणार नाही, ज्ञानानं मोक्ष मिळेल. तर ज्ञानादेव तू कैवल्य तैसे मोक्ष देईल ज्ञान, एथ कीर नाही आन, तेची थारे ऐसे मन शुद्ध होवावे. ज्ञानानं मोक्ष मिळेल, धनानं नाही. मैत्रिणीनं सांगितलं ते सगळं धन कात्यायनीला देऊन टाका आणि ज्यानं मोक्ष मिळेल ते ज्ञान मला द्या. ही मैत्रेयी. आणि मग याज्ञवल्क्यांनी तिला ज्ञान दिलं. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियम भवती. मोठा भाग आहे तो. मी कशा करता सांगितलं, याज्ञवल्क्यांचा अधिकार तेवढा आहे. त्यांनी सुद्धा मंडन मिश्र त्या वेदोक्त कर्मानुष्ठान करणारे, तेव्हा याज्ञवल्क्यांनी सुद्धा वेदोक्त कर्मानुष्ठानाचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मनु सुद्धा आहे त्यांच्या जोडीला. त्यांनी सुद्धा माणसानं कसं वागावं, कोणतं कर्म करावं, कोणतं कर्म करू नये हे कळण्याकरता मनुस्मृती लिहिली. माणसानं लिहिली म्हणून ती स्मृती, आणि देवानं सहज उच्चार करून निर्माण झाली ती श्रुती. श्रुती अपौरुषीय आहेत म्हणजे वेद, आणि स्मृती हे माणसानं लिहिलेल्या आहेत. याचा सरळ सरळ आध्यात्मिक चिंतन असं आहे, ज्याला कधी आत्मविस्मृती झालीच नाही त्याचं जे लिखाण आहे त्याला म्हटलं जातं श्रुती. पण आत्मविस्मृती झाल्यानंतर श्रुतीचा अभ्यास करून जे पुन्हा त्या आत्मसाक्षात्कारापर्यंत पोचले आणि मग जे लिखाण केलं त्याला म्हणावं स्मृती. याज्ञवल्क्य स्मृती आहे, मनुस्मृती आहे, वेद उपनिषद या श्रुती आहेत. म्हणून श्रुती आणि स्मृती या दोघांमध्ये फरक पहा. कारण मनुष्य कितीही जरी मोठा झाला तरी त्याच्यामध्ये भ्रम प्रमाद हे दोष असल्यामुळं त्याचं प्रमाण ग्राह्य धरलं जात नाही, कारण ते निरपेक्ष नाही. निरपेक्ष प्रमाण हे फक्त श्रुतीचं असतं. निरपेक्ष रव श्रुती असा सिद्धांत आहे. आपण सगळे शुद्ध आहात म्हणून थोडंसं इतकं बारकाईनं सांगतो. म्हणून मंडन मिश्र त्यांची पत्नी उभया भारती ती पण विद्वान. मग आता शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांचा वाद झाला, वादविवाद. त्या वादविवादामध्ये मंडन मिश्र जे होते ते हरले. शंकराचार्य आहेत ते 4 आचार्य होऊन गेले. शंकराचार्य आहे, वल्लभाचार्य आहे, रामानुजाचार्य आहे, मध्वाचार्य आहे, एक द्वैती आहे, एक अद्वैती आहे, एक केवलाद्वैती आहे. समजलं नाही सगळं? हे सगळे भाग नीट ऐका. तर त्यांच्यामध्ये ही चर्चा सुरू झाली. आचार्य हे 4च. आता आचार्य भरपूर झाले, नाही तसं कमी काहीच नाही. आता आमच्या भाषेमध्ये खंडीभर एवढे आचार्य. रामायणाचार्य, भागवताचार्य, त्यानंतर विनोदाचार्य, मृदंगाचार्य, अजून एक आचार्य 5-6 महिन्याने येणारे पिंगळाचार्य. विठाला हे आचार्य सांगतोय तुम्हाला, लक्षात घ्या. अरे
आचार्य हे चारच होऊन गेले, शंकराचार्य, मध्वाचार्य. तेव्हा शंकराचार्य जिंकले आणि मंडन मिश्र हारले. मग मंडन मिश्रांनी संन्यास घेतला आणि त्यांचं नाव बदललं सुरेश्वराचार्य, हे त्यांचं नाव. मग उभया भारतीनं सांगितलं, पहा मी यांची अर्धांगिनी आहे, हे हरले असले तरी मी माझ्याबरोबर वादविवाद करा. शंकराचार्य म्हणले ठीक आहे. मग उभया भारतीनं त्यांना जे प्रश्न विचारले ते प्रश्न इतके विचित्र आहेत ना. पहिला प्रश्न विचारला, स्त्री पुरुष संभोगामध्ये किती कला असतात? काय पहिला प्रश्न विचारला आहे का? दुसरा प्रश्न विचारला, ह्या ज्या कला आहेत त्यांच्या मुद्रा कोणकोणत्या आहेत? तिसरा प्रश्न विचारला, पुरुषाला वश करण्याकरता कोणकोणते प्रयोग करावे लागतात? चौथा प्रश्न विचारला, माणसाच्या जीवनामध्ये अवयवांमध्ये कोणत्या अवयवामध्ये काम वासनेचा निवास असतो? शंकराचार्य म्हणले, हे प्रश्न माझ्यासारख्या संन्याशाला? तिनं सांगितले, काही जरी असलं तरी कामशास्त्र एक शास्त्र आहे, त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. शंकराचार्यांनी गुप्तेश्वर मंदिरामध्ये आपला देह ठेवला आणि आत्म्यानं एका राजाच्या शरीरामध्ये प्रवेश केला, सगळा अनुभव घेतला आणि मग त्या उभया भारतीला तिच्या प्रश्नांची उत्तरं दिली. असे शंकराचार्य, असे शंकराचार्य. आजही तुम्ही जर नर्मदा परिक्रमेला गेलात, महिष्मती नगरी सोडली की मंडलेश्वर आहे आणि मंडलेश्वरला म्हणजे गावाच्या बाहेरच गुप्तेश्वर महादेवाचं मंदिर आहे. त्याला गुप्तेश्वर का म्हणतात त्याची पण मोठी कथा आहे. त्या ठिकाणापासून भगवान शंकरांच्या शिवलिंगाची पूजा केली जाते. त्याच्या अगोदर भगवान शंकर पूर्णतः आकारमान होते, कारण का ब्राह्मणांनी दिलेला शाप आहे त्यांना, आणि म्हणून गुप्तेश्वर मंदिर कथा आहे त्याची मोठी. तेव्हा अशा पद्धतीनं मीमांसा जी आहे ती मीमांसा जर कुणी सांगावी तर फक्त जैमिनीनं, याज्ञवल्क्यांनी, म्हणून मंडन मिश्रांनी यांनी ही या मीमांसा सांगावी. त्याचे 12 अध्याय सांगितले आपल्या समोर. त्याच्यानंतर हे जर म्हणजे हे अष्टांग योग हा जर कुणाला सांगायचा असेल तर पतंजलीनं सांगावा. पतंजलीचा अधिकार आहे. उत्तर प्रदेशातल्या गौंडा जिल्ह्यामध्ये पतंजलीचा जन्म झाला. पतंजलीला शेषाचा अवतार समजलं जातं. पतंजलीनं चरक संहिता हा ग्रंथ लिहिला, जे चरक संहितेचे प्रणेते पतंजली आहे. आता चित्ताच्या शुद्धीकरता योगाची गरज आहे, म्हणून योग चित्त वृत्ती निरोध हा योगामुळं आपल्या चित्ताची शुद्धता होते. पतंजली पाणिनीचे शिष्य आहेत. पाणिनी हे व्याकरण तज्ञ होते, आपण सगळे सुज्ञ आहात माहिती आहे. त्या व्याकरणामध्ये जर आपली वाणी शुद्ध करायची असेल तर व्याकरण आपलं चांगलं असावं लागतं. म्हणून पाणिनीनं अष्टाध्यायी ग्रंथ लिहिला, 8 अध्यायाचा. त्याच्यामध्ये 4000 सूत्र आहेत आणि त्याच्यामुळं त्यांनी आपल्या भाषेला अगदी उत्कृष्ट बनवलंय. ते म्हणजे संस्कृत हा व्याकरणाचा आधारस्तंभ आहे. संस्कृत व्याकरण त्याला अष्टाध्यायी म्हणतात. म्हणून पहिल्यांदा आपल्याला शिकावं लागतं ते कौमुदी. म्हणजे संस्थेमध्ये शिकायचं असेल तर कौमुदी आणि नंतर हे अष्टाध्यायी. तेव्हा अशा पद्धतीनं पतंजली या चित्तशुद्धी करता हे योग, वाणीच्या शुद्धी करता हे व्याकरण आणि शरीराच्या शुद्धी करता हे चरक संहिता, या तिघांचे प्रणेते जर कोण असतील तर ते पतंजली आहे. विठ्ठला योग सांगावं फक्त पतंजलीनं. त्यांचा अधिकार आहे तेवढा, तेवढे त्याच्यामधले तज्ज्ञ असणारे आहेत. त्याच्यानंतर शास्त्र सांगायचं असेल कपिलांनी सांगावं. ही जी शास्त्र सांगतोय ही आस्तिक दर्शनकार आहेत, नास्तिक दर्शनकार नाही. नास्तिक दर्शनकार 6 आहेत. चार्वाक आहे, जैन आहे, बौद्धांचे 4 शिष्य आहेत, हे नास्तिक दर्शनकार आहेत.
आस्तिक दर्शनकार सांख्य आहे, न्याय आहे, योग आहे, वैशेषिक आहे, पूर्वमीमांसा आहे, उत्तर मीमांसा आहे. 6 आस्तिक दर्शनकार आहे. आस्तिक दर्शनकार याचा अर्थ भले ते देव मानित नसतील पण या वेदाला मानतात म्हणून त्यांना आस्तिक म्हटलं जात. वेद मानत नसतील तर नास्तिको वेद निंदका असं आहे. वेद बाह्य बोले त्याचे काळे तोंड जगा माझी असं आहे आणि म्हणून त्याला पाखांड म्हटलेलं आहे. तेव्हा अशा पद्धतीनं पतंजलीनं योग सांगितला आणि सांख्यशास्त्र हे जर कुणी सांगितलं असेल तर कपिल भगवानांनी. कथा मोठी आहे त्याच्याकरता. मी परवा एका ठिकाणी सांगितलं, ज्या वेळेला कपिलांनी म्हणजे कर्दम ऋषींनी तपश्चर्या सुरू केली. तुम्ही जर गुजरात आणि राजस्थान यांच्या बाँड्रीवर सिद्धपूर नावाचं एक ठिकाण आहे, त्या सिद्धपूरला कर्दम ऋषी तपश्चर्या करत होते आणि तपश्चर्या करत असताना फक्त हाडं शिल्लक राहिली एवढी कठोर तपश्चर्या केली. स्वतः भगवान त्यांना दर्शन देण्याकरता आले. त्यांची ती अवस्था पाहिली आणि भगवंताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या अश्रूंपासून जे सरोवर तयार झालं ते म्हणजे बिंदू सरोवर. आजही सिद्धपूरला बिंदू सरोवर आहे. त्यालाच मातृगया असं म्हटलेलं आहे. मग विचारलं कर्दमांना, कर्दमजी एवढी कठोर तपश्चर्या कशा करता हो? कर्दमांनी सांगितलं, देवा हे तुम्ही एवढे विकार निर्माण केलेत, काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ, अहंकार, आशा, वासना, तृष्णा हे एवढं जे निर्माण केलंय याच्यावर मला ताबा मिळवता यावा याच्याकरता मी एवढी कठोर तपश्चर्या केलेली आहे. ऐकल्यानंतर भगवान म्हटले, एक लक्षात घ्या, उघड्या मैदानावर युद्ध करण्यापेक्षा किल्ल्याच्या तटबंदीत राहून युद्ध करणं कधीही श्रेयस्कर आहे. उघड्या मैदानावर युद्ध केलं ते विश्वामित्रानं 60,000 वर्षाची तपश्चर्या एका मेनके करता सोडून द्यावी लागली. काय उपयोग झाला त्याचा? त्यापेक्षा किल्ल्याच्या तटबंदीत म्हणजे संसारात राहून रात्रंदिवसा युद्धाचा प्रसंग तुकोबरायांनी युद्ध केलं तर भंडाऱ्यावर एकांतात जरी स्त्री आली तरी जाई व तू माते न करी सायास असं म्हणून तिला परत पाठवलं. म्हणून तुम्ही लग्न करा. काय सांगितलं आहे का? भगवंतानं कर्दम ऋषीला सांगितलं तुम्ही लग्न करा. कर्दमांनी विचारलं, पण अशी तुमच्या पाहण्यात आहे का? भगवान म्हणले आहे. मनू आणि शतरूपा यांची 2 नंबरची मुलगी देवहूती ती तुमच्याकरता योग्य आहे, मी त्यांना पाठवून देतो. भगवंतांना असं सांगून भगवान गेले. यांनी तिघांकरता 3 आसनं मांडली. एका आसनावर मनू महाराज बसले, दुसऱ्या आसनावर शतरूपा बसली म्हणजे मनूची बायको शतरूपा, आणि तिसरं आसन मुली करता होतं. तिनं क्षणभर विचार केला, कर्दमांबरोबर माझं लग्न होणार आहे आणि लग्न झाल्यानंतर हे माझे पती होणार. मग नियम असा आहे जुन्या काळातला, पतीनं टाकलेल्या आसनावर पत्नीनं बसू नये असा जुन्या काळामध्ये नियम होता. लक्षात, पतीनं टाकलेल्या आसनावर पत्नीनं बसू नये असा जुन्या काळामध्ये नियम होता. पत्नीनं पती करता आसन टाकावं आणि म्हणून जर मी त्यांनी टाकलेल्या आसनावर बसले तर पतिव्रता धर्माचं पालन होणार नाही आणि म्हणून ती त्या आसनाच्या डाव्या बाजूला बसली आणि विचार केला या आसनाचा अपमान होऊ नये म्हणून तिनं आपला उजवा हात त्या आसनावर ठेवला. त्याचा विचार आहे पहा, जुन्या काळातली ही विचारधारा आहे. लक्ष्मीनं सुद्धा याच पद्धतीनं सगळ्यांकडे जेव्हा पाहिलं तेव्हा प्रत्येकातला एक एक दोष तिला कळला आणि निर्दोष फक्त भगवान तेवढे तिला सापडले असं आहे. आणि मग लग्न करायचं ठरलं तेव्हा मनू महाराजांना यांनी सांगितलं, कर्दमांनी, हे पहा मला एक मुलगा झाला म्हणजे मी संन्यास घेईन. आता मला सांगा कोण तयार होईल अशा ठिकाणी पोरगी द्यायला? एक मुलगा झाला म्हणजे संन्यास घेईल. त्यांना धक्का बसला मनू महाराजांना. त्यांनी विचारलं, देवहूती तुझी काय इच्छा आहे? ती विद्वान होती, ती म्हणली, पा
विषयामध्ये रममान होणाऱ्या किड्यापेक्षा संयमी जीवन जगणारा पती मला मिळतोय ना, माझं भाग्य आहे, मी त्याच्याबरोबरच लग्न करेन असं सांगितलं आहे. आणि मग कर्दम आणि देवहूती यांचा विवाह झाला. त्यांना पुढं 9 मुली झाल्या. त्या ब्रह्मदेवाचे जे मानसपुत्र होते त्या 9 जणांना दिले. नारद ब्रह्मचारी राहिले. आणि मग स्वतः भगवान या दोघांनाही म्हटले, मी तुमच्या पोटी येतो. म्हणून स्वतः भगवंतानं कपिल रूपानं अवतार घेतला आणि सांख्यशास्त्र देवहूतीला सांगितलं. म्हणजे त्यांना अधिकार आहे, सांख्यशास्त्राचा अधिकार हा कपिल भगवानांना आहे. समजेल ना एक एक गोष्ट, जेवढं सोपं सांगता येईल त्याच्यामध्ये कथा येतील त्या सांगण्याचा प्रयत्न करतो. का मला एक एक भाग सांगायचा आहे तुमच्या पुढं. भक्ती कठीण कशी आहे त्याच्याकरता एक एक भाग सांगायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे सांख्यशास्त्राची प्रक्रिया काय, तर प्रकृती आणि पुरुष यांच्यापासून या सृष्टीची निर्मिती होते. पण त्यांनी काय सांगितलं, तर प्रकृती आणि पुरुष यांच्यामध्ये काय भेद आहे हा जाणून विवेकपूर्वक त्याला जाणणं म्हणजे आत्मसाक्षात्कार करून घेणं, हे या सांख्यशास्त्राचं काम आहे. त्याच्या पुढे जर पाहिलं आपण तर न्यायशास्त्र हे फक्त गौतमांनी सांगावं, कनादांनी सांगावं, गदाधर भट्टांनी सांगावं. न्यायशास्त्र, न्यायदर्शन नावाचा ग्रंथ आहे, त्याचे अध्याय आहेत आणि म्हणून त्यांनी न्यायशास्त्र सांगावं. गौतम कोण, तर गौतम हे दीर्घतमस ऋषींचे पुत्र होते. त्यांच्या पत्नीचं नाव अहिल्या. अहिल्या ही ब्रह्मदेवाची मानस कन्या. गौतमांनी गोदावरी पृथ्वीवर आणली, त्यांचा अधिकार. त्याच्यानंतर त्यांना 2 मुलं झाली. एक आहे शतानंद त्यांचं नाव, हे जनकाचे कुलगुरू होते. आणि मुलगी झाली ती अंजनी, जी हनुमंतरायांची आई होती. समजलं ना. गौतम आणि अहिल्या यांना जी मुलगी झाली ती म्हणजे अंजनी, जी हनुमंतरायांची आई होती. म्हणजे अंजनीचा जन्म कसा झाला ते लक्षात घ्या. तेव्हा असे गौतम त्यांनी न्यायशास्त्र जगाला सांगावं. त्याच्यामध्ये किती पदार्थ आहेत, प्रमाण, प्रमेय, त्यानंतर संशय, विपर्यास, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांनी बारकाईनं त्याच्यामध्ये सांगितल्या. हे एक एक नियम सांगितलेले आहेत. वेदांत सांगण्याचा जो अधिकार आहे तो व्यासांचा आहे, वाल्मिकी वशिष्ठांचा आहे आणि स्वतः भगवंताचा आहे. या तिघांनीच वेदांत सांगावा. याचं कारण असं, कर्मकांडावर भर देणारे जैमिनी आणि ज्ञानकांडावर भर देणारे व्यास. व्यासांचा जन्म कसा वगैरे काय त्याच्यावर आपल्याला पाहायचं नाही, कारण नियम असा आहे, ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ कधीही शोधू नये. विठाला पुराणाची वानगी पुराणात, असा नियम. शब्द नीट ऐका, वानगी, वांगी नाही, वानगी म्हणजे दाखला. पुराणातले दाखले पुराणात. आपण म्हणताना काय म्हणतो, पुराणातली वांगी पुराणात, वांगी नाही. कारण आपली भाषा तशा पद्धती असते. पुराणातलं पुराणात चालतं, व्यवहारात चालू शकत नाही. मला सांगा, या पराशरांपासून सत्यवतीच्या पोटी व्यासांचा जन्म झाला. असा व्यास जर आता जन्माला आला तर माझं म्हणणं कळत का तुम्हाला? कोणी स्वीकार करणार नाही. नाथांची उत्पत्ती कशी आहे ती पहा. असं आहे, म्हणजे कधी कधी शास्त्राच्या विरुद्ध जरी वागणारे असले तरी सुद्धा कोणीही त्यांची निंदा केलेली नाही. व्यासांना तेवढा मोठेपणा मिळाला. व्यासोच्चिष्ट जगत्त्रयम असे. पांडवांची निर्मिती कशी झाली तर चिंतन केलं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. दुर्वासानं वरदान दिलं होतं ना, त्यापासून एकेकापासून, यमापासून, सूर्यापासून वगैरे एकेकापासून एकेकाची निर्मिती आहे. मग यांचा व्यवहारात असं घडू शकतं का? हा नियम आहे.
हे मी सांगत नाही. सावता महाराज त्यांच्या पत्नीला म्हणजे जनाईला उपदेश करताना सांगत असतात, उच्च नीच काही न पाहे सर्वथा, पुराणीच्या कथा पुराणीच. वर्णन सावता महाराजांनी केलंय. हे जनाई एक लक्षात ठेव. प्रपंची आसोनी परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग, उच्च नीच काही न पाहे सर्वथा, पुराणीच्या कथा पुराणीच. त्या पुराणात शोधून दिसतात, व्यवहारात त्याला महत्व नाही. कारण पुराणामध्ये त्यांना कोणी नावं ठेवली नाहीत ना. मला सांगा, आई वडिलांची एवढी सेवा करावी लागते, पण आईची निंदा करणारा सुद्धा भरत होता ना, वडिलांची निंदा करणारा सुद्धा प्रल्हाद होता ना, भावाचा त्याग करणारा सुद्धा विभीषण होता ना. मग त्यांची कोणी निंदा केली? उलट तयाची पुराणे भाट झाली. समजतंय ना? तयाची पुराणे भाट झाली, हाच विचार संतांच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून कधी कधी संतांचं वागणं जे असतं ते या पद्धतीनं. म्हणून व्यासांनी महाभारताचे म्हणजे वेदाचे 4 भाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. मग त्याचे आरण्यक आहे, त्याची ब्राह्मण आहे, त्याच्या संहिता आहेत वगैरे, मंत्र आहे, हा सगळा भाग आहे. त्याच्यानंतर त्यांनी महाभारतासारखा इतिहास ग्रंथ लिहिला. कारण का इतिहास अगोदर घडतो आणि मग तो लिहिला जातो. नाटक अगोदर लिहिलं जातं आणि नंतर स्टेजवर आणलं जातं. महाभारत हा इतिहास आहे, रामायण हे नाटक आहे. पुन्हा ऐका, कारण वाल्मिकानं अगोदर लिहिलं आणि जसं लिहिलं बोलिले वाल्मिक तैसेची करीन, भगवान तसे वागतायत. याचा अर्थ अगोदर लिहिलं नंतर तसं आचरलं याला म्हणायचं नाटक, आणि अगोदर झालंय नंतर लिहिलंय त्याला म्हणायचं इतिहास. इतिहास आणि नाटक या दोघांमधला फरक आहे. तो व्यासमहर्षी त्यांचा अधिकार आपण पाहिला. त्याच्यानंतर भक्तिशास्त्राचा जर विचार केला तर नारद आहेत, सनत कुमार आहेत, ही मंडळी जी आहेत ही भक्तिशास्त्रातली सगळ्यात श्रेष्ठ मंडळी. नारदानं गळ्यामध्ये विना धारण केला, तो त्यांना गोलोकामध्ये मिळाला. कसा मिळाला याची कथा आहे. आणि मग तिही त्रिभुवनी गमन नारदा, तिन्ही लोकांमध्ये नारद महर्षी फिरायचे, पण विना गळ्यातला काढला नाही. सतत त्यांच्या गळ्यामध्ये, म्हणजे या विण्याची किंमत काय आहे हे नारदांना कळलं होतं, आम्हाला कळलेलं नाही. तुमच्याकडं काय मला माहित नाही, पण आमच्याकडं वारकरी बोलवले जातात. मग त्यांना 2-2, 3-3 तास त्यांच्यावर विणा सोपवला जातो आणि शेवटच्या दिवशी त्यांना पाकिट दिलं जातं. कारण का नियम आहे सरकारचा, ज्याला निवडणुका येतात त्या निवडणुकीच्या अगोदर कायदा असतो की कोणी प्रचार करायचा नाही, कुणी म्हणजे पैसे वगैरे वाटायचे नाही. याला आचारसंहिता म्हटली जाते. तसा सप्ताह आला म्हणजे आचारसंहिता असते. कुणी विण्याला हात लावायचा नाही. विठ्ठला ही पद्धत सांगितली तुम्हाला. आमच्या भागामध्ये वारकरी बोलवतात, त्यांनीच विना घ्यायचा, त्यांनी सगळं करायचं. गावकऱ्यानं विण्याला हात सुद्धा लावायचा नाही. असं अवघड काही काही ठिकाणी न सांगितलेलं बरं. काही काही वेळेस तर लोक विना घेऊन मंदिरातून घरी जातात, सकाळी उठून पुन्हा विना घेऊन येतात. परवा एका ठिकाणी गेलो, त्यांना म्हणलं 9 ते 11चा कार्यक्रम, त्यापेक्षा 7 ते 9 ठेवा ना, सगळ्यांना चांगलं. अहो म्हणले 7 ते 9 ठेवल्याच्या नंतर जेवण झाली की सगळे निघून जातात. मग एकदा तर म्हणजे असं झालं, विना घेऊनच तो माणूस घरी गेला आणि काकणाला सुरुवात करायची, त्यावेळेला परत विना घेऊन आला. हे होऊ नये म्हणून आम्ही 9 ते 11 असा टायमिंग ठेवले. त्याच्याकरता सांगतो. म्हणून या सगळ्या मंडळींनी अगोदर भक्तीची सुरुवात, संकादिक असू द्या, नारद महर्षी असू द्या, त्यांना याचं महत्व कळलं, त्यांनी भक्ती. सध्याच्या काळामध्ये ज्ञानोबा राय, तुकोबा राय, नामदेव राय या सगळ्यांनी भक्तीचा प्रचार विशेषत्वानं केला. आता
ज्ञानोबारांनी देवाला बोलताना एवढं सांगितलं, देवा मी तुझी शपथ घेऊन सांगतो, तू मला जीवापेक्षाही जास्त आवडतो. तुझी आन नाही लगा देवराया, तुझी आन नाही लगा देवराया, बहु वर्षे जीवनापासून बहु वर्षे देवराया बहु आवडसी जीवा पासोनिया. शपथ घेऊन सांगताय देवा, मी तुमची शपथ घेऊन सांगतो की तू मला जीवापेक्षा जास्त आवडतो. साधा सरळ भागे आपलं म्हणणं खरं आहे हे जगाला पटावं याच्याकरता प्रत्येक जण शपथ घेत असतो. प्रत्येक जण, कोण आईची शपथ घेईल, कोण वडिलांची शपथ घेईल, कोण मुलाची शपथ घेईल. प्रत्येकाची शपथ घेण्याची व्यक्ती भिन्न असते. परमार्थामध्ये सगळी माणसं एकाची शपथ घेतात, हे विशेष आहे. व्यवहारामध्ये एक व्यक्ती अनेकांच्या शपथ घेईल, परमार्थामध्ये अनेक व्यक्ती एकाची शपथ घेतात. नामदेवराय सुद्धा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. तुकोबाराय सुद्धा वाहतसे आन विठोबाची, तसं इथं तुझी आन वाही नगा देवराय. बर, दुसरी गोष्ट अशी, आपल्याला एकमेकाच्या मनातलं कळत नाही, पण ज्याला सगळ्या जगाच्या मनातलं कळतंय त्याच्या समोर शपथ घेणं म्हणजे केवढं दारिष्ट्य असलं पाहिजे. लक्षात घ्या, आपल्याला कळत नाही, आपल्याकडे मन आहे, शेजारणीच्या चुलीवर काय शिस्त न पाहता सांगता येईल, मनात काय शिस्त हे नाही सांगता येईल. ही साधी सरळ भाषा आहे. पण नियम असा आहे की त्याला न सांगता तुम्हा कळो येते अंतर. द्रौपदीच्या मनात आलेला कर्णाचा विचार न सांगता त्याला कळला ना. अर्जुनाच्या मनात आलेला सुभद्रेचा विचार न सांगता त्याला कळला ना. पण ज्ञानोबारांना तो किती आवडतो हे सांगायची काय गरज पडली का? जे त्याच्या समोर शपथ घेणं किती धारिष्ट्याचं काम आहे हे लक्षात घ्या. संतांनी आपला नियम मांडला. बरं, तुकोबारांना विचारलं तर तुकोबाराय म्हणतात पाहेन श्रीमुख आवडीने. बरं, त्यांना अधिकार का? तर याचं कारण एक आहे. ज्ञानोबाराय म्हणतात मी इतकं सहज नाही सांगत तुम्हाला, माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. मी सत्य बोलण्याची तपश्चर्या केली आणि म्हणून माझा अधिकार आहे सांगण्याचा. ज्ञानोबारांची भाषा. तुकोबाराय म्हणतात माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, माझ्या वाडवडिलांनी आतापर्यंत मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. बस मागा अनेक जन्मा मी साधना केलेली आहे आणि म्हणून सगळ्यांनी भक्तीचा अंगीकार केल्यामुळं त्यांना सांगण्याचा अधिकार आहे. आता मुद्दा असा, संत भक्ती सांगतायत पण नियम असा, त्यांनी सुरुवात करताना अशी केली की अगोदर सोपं सांगावं म्हणजे लोक तिकडं आकर्षित होतील. हरिपाठाला लोक का जमतात? कारण का क्षणभरी शब्द पहिला आला, बरोबर ना. देवाचे द्वारी उभा क्षणभरी, अगदी क्षणभर लोक म्हणायला लागली बरं बरं जास्त वेळ घालवायची काही गरज नाही, क्षणभर जरी दरवाजात उभं राहिलं तरी त्याला 4 मुक्ती प्राप्त होतात.
पण नंतर जेव्हा सांगितलं रिकामा अर्धगडी राबू नको, तेव्हा क्षणभरीचा अर्थ कळला. पण तो शेवटचा अभंग जर पहिलाच घातला असता तर किती जणांनी हरिपाठ घेतला असता मला सांगा. सांगताना अगोदर सुरुवातीला सोपं सांगावं लागतं, म्हणजे त्या मार्गात प्रविष्ट झाला की तो सातत्यानं पुढं चालू राहतो. म्हणून पहिलं सांगताना सगळ्यात सोपं आहे. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचली. सगळ्यात सोपं आहे. याच्याही पेक्षा अगदी ज्ञानोबारायांना जर विचारलं तर ज्ञानोबाराय सुद्धा हे सांगतायत, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, ज्ञानदेव म्हणे नाम हे हरी मुके मना, हरी मुके मना, हरी मुके मना, सर्वत्र नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ, विरळा जाणे, नामदेव ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. सोपं आहे म्हटल्यानंतर माणसं तिकडं प्रवृत्त होतात. पण नियम असा आहे, सोपं म्हटलं की त्याचं महत्व राहत नाही. कोणत्याही गोष्टीचं महत्व सोपं म्हटलं की टिकत नाही. उदाहरण असं की एकदा एका राजाकडे एक साधू महाराज आले. राजानं साधू महाराजांची उत्कृष्ट सेवा केली. साधू महाराज म्हणले, माझं कार्य संपलं, आता मी जातो. महाराज काहीतरी मागा माझ्याकडं, तुम्ही चाललात, तुम्ही मागा ते देईल मी. साधूनं सांगितलं, मी जे मागेल ते देशील? म्हणले हो, तुम्ही मागा तर खरं, काय पाहिजे ते मागा. मग एकच कर, जे हरिभक्त असतील त्यांचा शेत सारा माफ कर. काय सांगितलं राजाला? पहा, जे हरिभक्त असतील त्यांचा शेत सारा माफ कर. असं म्हटल्यानंतर राजानं सांगितलं हरकत नाही. राजानं दौंडी पिटवली, जे हरिभक्त असतील त्यांनी इकडे नोंद करा, त्यांचा शेत सारा माफ करण्यात येईल. बस दौंडी पिटवल्यानंतर गावातला प्रत्येक माणूस हरिभक्त झाला. 5 रुपयाची बाळ 50 रुपयाला, एवढे बाळखरी झाले. परिणाम असा, शेत सारा माफ केल्यामुळं राजाचा खजिना रिकामा झाला. आणि परत साधूची 1 वर्षानं भेट झाली. म्हणजे महाराज तुम्ही सांगितलं खरं, पण नुकसान झाली आमची. काय झाली? म्हणजे शेत सारा माफ केला ना, ते हरिभक्त झाले, शेत सारा माफ केला. मग साधूनं सांगितलं, एक काम कर, ज्याच्या गळ्यामध्ये माळ असेल किंवा जो हरिभक्त असेल त्याला या वर्षी डबल शेत सारा वसूल करण्यात येईल. मग काय विचारायचं? आतल्या आत माळा तोडून घे टाक. का? लोकांना असं वाटतं माळ घातली म्हणजे भक्ती, एकादशी सोमवार केला म्हणजे भक्ती, आळंदी पंढरीची वारी केली म्हणजे भक्ती, त्याच्यानंतर एकादशी सोमवार वगैरे उपवास केला म्हणजे भक्ती, सकाळी ज्ञानेश्वरी वाचली म्हणजे भक्ती, देवपूजा केली म्हणजे भक्ती. याचा अर्थ असा, या सगळ्या क्रिया आहेत त्या भक्ती नाही.
या फक्त क्रिया आहे. भक्ती त्याला म्हटलं जात नाही. आणि म्हणायचं असेल तर फक्त नर्सरीत जाण्याची प्रक्रिया आहे. समजलं का? माळ घालणं, कपडाला गंध लावणं, वारी करणं, ज्ञानेश्वरी वाचणं ही नर्सरीत जाण्याची प्रक्रिया आहे. त्याच्यापुढं मॅट्रिक आहे, कॉलेज आहे, ग्रॅज्युएशन, PhD हा सगळा भाग पुढे आहे. अजून ही फक्त सुरुवात आहे. म्हणून सोपं सांगितल्यानंतर काही ना काही तोटा झाल्याशिवाय राहत नाही. आता प्रसंग असा आहे, काही रोग हे गोळीनं इंजेक्शनानं बरे होणारे असतात, पण काही रोग असे असतात ना त्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नसतो. हा भाग आहे. रावणाला पहिल्यांदा समजावून सांगण्याकरता हनुमंतराय लंकेला आले. बरं, लंका जळाली हनुमंतरायांनी, पण रावण शुद्धीवर आला नाही. त्याच्यानंतर अंगदाला पाठवलं, पाय उचलून दाखवला तर सीता इथं ठेवून जाईल. एवढे सगळे प्रयत्न केले पण 1 इंच पाय हलवता आला नाही. हे सगळं झालं परंतु त्याच्यामध्ये रावणामध्ये बदल झाला नाही. याचं एकच कारण, ओसरीला रंग देणं सोपं आहे, चूल घराला रंग देणं सोपं नाही. पहा, तुम्हाला जसं समजेल तसं. चूल घराला अगोदर चुलीमुळं आलेला काळेपणा तो काढावा लागतो, त्याच्यानंतर चुना फासावा लागतो आणि मग आपल्याला जो रंग द्यायचा आहे तो द्यावा लागतो. तोही व्यवस्थित बसेल असं सांगता येत नाही. पण उसरीला रंग देणं मात्र सगळ्यात सोपं असतं. म्हणून इतकं सोपं नाही भक्ती करणं म्हणजे. त्याच्याकरता साधू संतांच्या लक्षात आलं, निदान यांनी पहिलं पाऊल तरी टाकलेलं आहे. त्याच्यापेक्षा काही गोष्टी अशा आहेत की हे कळावं म्हणून त्यांना समजावून सांगावं लागलं. जसं रोग जर बरा होत नसेल तर डायरेक्ट ऑपरेशन करावं लागतं, तसं या भक्तीची वास्तवता काय आहे हे सांगण्याकरता लासू फासू का शब्द आहेत पा, तशीच वेळ आली ना तर आम्ही त्याला डाव देऊन सांगू. नियम सांगितलाय पण रोग बरा करायला पाहिजे. मग त्यांना समजावून सांगितलं, एक लक्षात घ्या, तुम्ही ज्याला सोपं सोपं म्हणताना ते दिसताना सोपं असलं तर वास्तवामध्ये ते सोपं नाही. याचं कारण असं, बाकीचे सगळे जेवढे प्रकार आहेत तेवढे कठीण आहेत. मग ते जर कठीण आहे तर हे सोपं कसं असेल? कर्ममार्ग सूक्ष्म आणि असूक्ष्म आहे, योग मार्ग दुस्तर आहे. मग ते जर अवघड आहे तर हे सोपं कसं असेल? म्हणून सरळ सरळ याच भक्तांनी एकच सांगितलं, लक्षात घ्या, तुम्ही भक्त म्हणवताय ना, वाऱ्या वगैरे करताय ना, एकादशी सोमवार करताय ना, मग एक लक्षात ठेवा, भक्ती सोपी नाही, कठीण आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भक्ती तो कठीण आवडीला पोरी, भक्ती तो कठीण आवडीला पोरी, भक्ती तो कठीण आवडीला पोरी, भक्ती को काठीना तुला वरला पोरी, भक्ती को काठीना तुला वरला पोरी, भक्ती को काठीना, भक्ती को काठीना तुला वरला पोरी, तुला वरला पोरी, भक्ती को काठीना तुला वरला पोरी, विवळे तो बारे विरळा दूर, विवळे तो बारे विरळा दूर, विवळे तो बारे विरळा दूर, ते आहे ते
भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. परमात्म प्राप्ती करता जी जी साधनं सांगितली त्याच्यामध्ये कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे आणि भक्ती मार्ग आहे. 4 मार्ग सांगितलेले आहेत. कर्म मार्ग हा अत्यंत कठीण आहे म्हणून दुस्तर म्हणजे सूक्ष्म म्हटलेलं आहे. उदाहरण असं, कर्म मार्ग करताना कर्मी आचमन करावे. सुरुवात त्याची आचमन करायची आणि ते आचमन करताना माश मात्र जळ घ्यावे. फक्त एक उडदाचा कण भिजेल एवढंच पाणी हातावर घ्यावं आणि त्याचं आचमन करावं. ते योग्य. कमी झालं किंवा जास्त झालं तर त्याला मध्यप्राशन केल्याचं पाप लागतं. म्हणून जुन्या काळामध्ये पळ्या असायच्या. पळ्या आमच्याकडे त्याला पळी म्हणतात. असं बारीक गोल असायचं ते दांडा. आता त्या पळ्या गेल्या बिचाऱ्या, त्यामुळं चमचे आले सगळे. आता ते सापडत नाही कोण, काय करता. म्हणजे इतकं छोटस कर्माची सुरुवात आहे. आता या कर्म मार्गामध्ये मंत्रविद्या आहे, कर्म मार्गामध्ये यज्ञ आहे, कर्म मार्गामध्ये तप आहे, दान आहे. एवढ्या क्रिया कर्म मार्गामध्ये आहे. पहिलं मंत्र. मंत्र कशा करता? मननात त्रायते यस्मात प्रकीर्ती मंत्र. हा मनन केल्यानंतर जो तारून नेतो त्याला म्हटलं जातं मंत्र. मग त्याचे प्रकार कोणते? तर साध्य मंत्र, सिद्ध मंत्र, सुसिद्ध मंत्र, आर्य मंत्र, हे मंत्राचे प्रकार आहेत. मंत्रविद्या ग्रहण केली आणि उच्चार करताना विकळ उच्चारिता वर्ण चुकला आपल्याकडून तर अशा वेळेला त्याला पुण्य न मिळता त्याच्या माथी पातक लागलं जातं. हे त्याचं मत. मंत्र चळे पिसे लागते सत्वर, म्हणजे पहिली चूक आहे. दुसरी, आपल्याला यज्ञयाग करायचा आहे तर यज्ञ करत असताना समजा मंत्र म्हणावे लागतात. म्हणजे यज्ञ करताना त्याला विटा किती असाव्या, त्याला होता, ब्रह्मा, उद्गाता आणि आधोळीयू असे 4 जण ऋत्विज लागतात. त्याला ऋत्विज म्हणतात. त्या प्रत्येकाच्या हाताखाली 3-3 उपऋत्विज असतात, म्हणजे एकंदर 16. आणि त्यांच्यावर देखरेख करणारा 17वा अध्यक्ष असतो. अशी 17 माणसं असली तरच त्याला यज्ञ संपन्न होतो. मग त्याच्यामध्ये जो होता नावाचा असतो ना, त्याचं मंत्र वगैरे म्हणायचं, एकानं समिधा टाकायच्या वगैरे. घडलं असं, त्वष्टा जो होता त्या त्वष्टानं इंद्राला मारणारा पुत्र निर्माण व्हावा म्हणून यज्ञ करायचं ठरवलं. का हे ठरवलं? तर इंद्रानं त्या त्वष्टाचा पुत्र विश्वरूप त्याचं मस्तक धडा वेगळं केलं म्हणून त्वष्टाला राग आला आणि इंद्राला मारणारा पुत्र पैदा व्हावा म्हणून यज्ञ करायचं ठरवलं. कारण बृहस्पतीच्या जागी विश्वरूप आला. विश्वरूपानं नारायण कवच धारण केलं, नीट ऐका. त्यामुळं त्याला जय मिळाला. त्या विजयाच्या माध्यमातून त्यानं यज्ञ केला. यज्ञ करताना तो मुद्दाम हवीर भाग आसुरांना द्यायचा, म्हणजे राक्षसांना द्यायचा. कारण त्या विश्वरूपाचं मातुळ कुळ हे आईचं म्हणजे राक्षसी होतं. त्यामुळं हे इंद्राला कळल्यामुळं इंद्रानं त्याचं मस्तक धडा वेगळं केलं. इंद्राला ब्रह्महत्येचं पातक लागलं. ते ब्रह्महत्येचं पातक त्यानं 4 जणांमध्ये वाटून दिलं. त्याची कारणं बरीचशी आहेत. आणि मग अशा वेळेला या इंद्राला मारणारा पुत्र पैदा व्हावा म्हणून तो यज्ञ म्हणत असता, मंत्र म्हणत असताना इंद्र शत्रू विवर्धस्व असं म्हणून समेध टाकायच्या
इंद्रशत्रू विवर्धस्व, इंद्रशत्रू विवर्धस्व, त्या होमामध्ये यज्ञामध्ये समिधा टाकल्या जातात. घडलं असं, इंद्र हा शब्द उदात्त बनवला मोठा, आणि शत्रू हा शब्द अनुदात्त बनवला म्हणजे छोटा. मग इंद्राला मारणारा असा अर्थ होण्याऐवजी इंद्राकडून मारला जाणारा असा अर्थ झाला. घडलं कसं पहा, इंद्राकडून मारला जाणारा असा अर्थ झाला, आणि यज्ञामधून रुद्रासूर जन्माला आला. म्हणजे आपण जेव्हा उच्चारण करू तेव्हा जर त्याच्यामध्ये चूक झाली, इंद्रशत्रू विवर्धस्व हे म्हणताना चूक झाली, तर रुद्रासूर जन्माला आला. मग याला मारण्याकरता काय साधन? तर दधीची ऋषींची हाडं. सुंदर कथा आलेली आहे. दधीची ऋषीकडे सगळेजण गेले, देव सांगितलं रुद्रासुराला मारायचंय, तुमची हाडं पाहिजेत. ते म्हणजे ठीक आहे. पद्मासन घातलं, आत्मा ब्रह्मानंदी लीन केला, तिथून ब्रह्मलोकाला निघून गेले, अचेतन शरीर राहिलं. इंद्रानं सुरभी तिला बोलवलं आणि सांगितलं याचं शरीर चाटायला सुरुवात कर. तिनं चाटत असताना वरचं त्वचा तर खाल्ली, पण आतमध्ये असणारं जे मांस वगैरे ते सुद्धा खाऊन टाकलं, आणि फक्त हाडं शिल्लक ठेवली दधीचीची. आणि मग त्या हाडांपासून त्यांनी शस्त्र बनवलं, आणि त्यांच्या मस्तकापासून ब्रह्मशिरा नावाचं अस्त्र बनवलं, आणि मग रुद्रासुराला मारलं. म्हणजे मंत्र म्हणताना जर चूक झाली तर त्याच्या ऐवजी रुद्रासुरासारखं मरण प्राप्त करावं लागतं. म्हणजे कर्ममार्ग अवघड आहे. कर्ममार्गामध्ये दानधर्म आहे. दानधर्म करताना जर चूक झाली तर त्याचं फळ काय? नृग नावाचा राजा रोज 10,000 गायी दान करायचा. तोही त्या गायीच्या शिंगाला सोन्याच्या शेमट्या लावायच्या आणि त्या गायी दान करायच्या. असं त्याचं रोज चाललंय. त्याला वाटलं पुण्य मिळेल मला. एकदा असं घडलं की काल ज्याला गायी दान केली होती ती गाय त्याच्या गोठ्यातून सुटली आणि पुन्हा राजाच्या गोठ्यामध्ये येऊन राहिली. राजाला या गोष्टीची कल्पना नाही. राजानं तीच गाय संकल्पपूर्वक दुसऱ्याला देऊन टाकली. मग ज्याला दिली तो ब्राह्मण, काल ज्याला दिली होती तो ब्राह्मण, दोघा ब्राह्मणांमध्ये भांडण सुरू झाले. नृगन राजानं सांगितलं मी तुम्हाला अनेक गायी देतो पण भांडू नका. दोघही ब्राह्मण अतिटत्रीला आले आणि त्यांनी नृग राजाला सांगितलं जा तू सरडा होशील. आणि मग तो सरडा होऊन एका विहिरीमध्ये पडला. म्हणजे रोज 10,000 गायी दान करणारा नृग नावाचा राजा त्याला सरडा व्हावं लागतं. एवढा कर्ममार्ग कठीण लक्षात. त्याच्या पुढं या शृंग ऋषीला विभांडकानं कसं ठेवलं माहितीये? त्याला कोणत्याही स्त्रीचं दर्शन होऊ नये एवढी खबरदारी घेऊन त्या शृंग ऋषीला ठेवलं. राम अवताराच्या वेळेला तुम्ही पाहिलं असेल. शृंग ऋषी कोण, विभांडक कोण वगैरे आपल्याला माहिती असेल. राजा दशरथाचा जन्म कसा झाला, त्या अज राजाचा इतिहास काय? अज राजा हा 87वा राजा होता सूर्यवंशामधला. 87वा राजा अज राजा. त्याची भगवान म्हणजे हरिश्चंद्र या भगवान शंकराबद्दलची प्रेम, त्याची भक्ती, आणि तो अशी अभिषेक करत असताना नेमकं त्या ठिकाणी रावण आला अज राजाबरोबर युद्ध करण्याकरता. रावण शस्त्र घेऊन आलेला आहे आणि हा अभिषेक करायचा आहे म्हणून अभिषेकाला पिंडीवर पाणी टाकायचं, तर तेच पाणी त्यानं असं पाठीमागं टाकलं अज राजानं. आणि पाठीमागं टाकल्यानंतर रावणानं ते पाहिलं. विचारलं महाराज हा काय प्रकार? सांगितलं इथून 1 योजन अंतरावर एक गाय चरत असताना एक वाघ तिच्या शिकारी करता टपून बसला होता. तो तिच्यावर झडप घालणार तेवढ्यात मी त्याला बाण मारले. म्हणजे पाणी असं टाकलं, आता गाय निश्चितपणे चरती. रावणानं विचार केला हा बोलतो ते खरं आहे का पाहावं म्हणून रावण 1 योजन पाठीमागं गेला. गाय चरत होती आणि असंख्य बाण लागून तो वाघ मरून पडलेला होता. तेव्हा रावणाच्या लक्षात आलं अजराजाची ताकद एवढी आहे, नुसतं पाणी टाकलं तर त्याचे बाण होत आहेत, तेही न पाहता लक्षवेध करू शकतो. अशा बरोबर युद्ध करणं योग्य नाही. रावण निघून गेला. त्या अजराजाच्या पोटी राजा दशरथ जन्माला आला. हा दशरथाचा इतिहास आहे. आणि म्हणून लक्षात घ्या. तर मी याच्याकरता सांगितलं शृंग ऋषी
पण तो शृंग ऋषी सुद्धा भगवंताचं नामस्मरण करत नसल्यामुळं शेवटी त्या वेश्यांच्या बरोबर तो पुन्हा याला अयोध्येला आला. देवांगना हाती आणविला, शृंगी यज्ञ तो प्रसंगी आरंभिला. बरं, 60,000 वर्ष विश्वामित्रानं तपश्चर्या केली. कशी केली? लोखंडाचे चणे खाऊन. पण ती 60,000 वर्षाची तपश्चर्या एका मेनकेकरता सोडून द्यावी लागली. म्हणजे कर्ममार्ग किती अवघड आहे हे आपल्या लक्षात येईल. दुसरा आहे ज्ञान मार्ग. ज्ञान मार्ग ज्याला इच्छा आहे ना, त्याला पहिलं साधन चतुष्टय संपन्न बनावं लागतं. नित्यानित्य विवेक, इहा मूत्रफलभोग विरक्ती, शम, दम, तितिक्षा, उपरती, वैराग्य हे सगळे गुण त्याच्याजवळ असले की तो साधन चतुष्टय संपन्न बनला जातो. आणि एकदा का साधन चतुष्टय संपन्न झाला की सद्गुरूकडे जावं लागतं. नुसते गुरु नाही, श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम अशा गुरुची भेट व्हावी. आणखी बारकाई नाही का? मला सांगा, नामदेवराय पंढरपुरात राहत होते. पंढरपुरामध्ये विद्वान काही कमी असतील का त्या काळामध्ये? पण तरी गुरु करण्याकरता औंढ्या नागनाथला आलेत विसोबांकडं. म्हणजे त्यांना गुरु कोण करावा याचं ज्ञान होतं. पैठण दक्षिण काशी आहे. ज्या पैठणला ज्ञानोबाराय शुद्धीपत्रा करता गेलते, त्या दक्षिण काशीमध्ये सुद्धा अनेक विद्वान असताना नाथ बाबा दौलतागिरीला जात आहे. दौलताबादला गुरु करण्याकरता देवगिरीवर जनार्दन पंथांकरता. याचा अर्थ त्यांना ज्ञान आहे, गुरु कोणाला करावा. उदाहरण सांगतो मी, तसं बोलत नाही. आणि म्हणून तस्मात गुरु प्रपदेत जिज्ञासु श्रेय उत्तम शाब्दे परेच्या निष्णातम ब्रह्मन उपशामाश्रय. असं एकदा साधन चतुष्टय संपन्न झाला की गुरु भेटावा. त्या गुरुकडून तत्वमसी विद्येचा म्हणजे महावाक्याचा बोध घ्यावा. महावाक्याचा बोध घेतल्यानंतर प्रथम श्रवण, नंतर आत्मविवेचन, हे सगळं केल्यानंतर शेवटी साक्षात्कार. साक्षात्कार त्यामध्ये त्याला सुद्धा प्रतिबंध आहे. वर्तमान प्रतिबंध, भावी प्रतिबंध, भूत प्रतिबंध हे त्याचे प्रतिबंध आहेत. त्यातूनही श्रवणाचा अधिकार म्हणजे महावाक्य श्रवणाचा अधिकार हा फक्त संन्याशाला आहे. त्याच्यामध्ये त्रैवर्णिकांना अधिकार सांगितला, पण ते आचारवान त्यातल्या त्या संन्याशाला. आणि संन्याशी कोण होऊ शकतो? तर ब्राह्मण संन्यासी होतो. म्हणल्यानंतर श्रवण करणं महावाक्य इतकं सोपं नाही. बरं, एवढं करून सुद्धा ज्ञान प्राप्त केलं, 14 विद्या 64 कळा वगैरे सगळं, पण त्याचा फायदा काय? नाही, सोप्या भाषेत सांगतो. हे ज्ञानोबारांनी सांगितलंय. रामकृष्णे मन नाही जाते, विष्णू विना जपा व्यर्थ जाते जाना. रामकृष्ण नाही रामकृष्ण मन नाही विष्णु विना विष्णु विना हरि
ज्याचे ज्ञान रामकृष्णे मन नाही ज्याचे. म्हणजे एवढं ज्ञान प्राप्त करूनही उपयोग नाही. त्याच्यानंतर योग मार्ग सगळ्यात अवघड का? त्याची सुरुवात बोहणी अतिशय दुःखाची आहे. ज्याला योग करायचा आहे त्याची सुरुवात सांगितलेली आहे. एक 5-6 मीटर कापडाची पट्टी गिळायची आणि पुन्हा बाहेर काढायची. जर आपल्या शरीरामध्ये कफ झालेला असेल तर तो त्या पट्टीला चिटकून बाहेर आला पाहिजे, म्हणजे आतड्याची स्वच्छता. त्याच्यानंतर हंडाभर पाणी प्यायचं, उलट्या करून बाहेर काढायचं, आतड्याची स्वच्छता. आपली जीभ जिथं चिकटलेली आहे तिथं ब्लेडनं रोज केसा इतकी कापायची आणि बाहेर खेचायची. त्याच्या 2 प्रक्रिया आहेत. एक छेदन म्हणजे कापणं आणि दोहन म्हणजे गाईचं दूध जसं आपण काढतो तसं त्या आपली जीभ पिळायची आणि बाहेर ओढायची. ती इतकी आतमध्ये गेली पाहिजे की पाठीमागं वळून जिथं अमृताचा बिंदू ठिपकत असतो तिथपर्यंत पोचली पाहिजे. तो बिंदू त्या योग्याला प्यायला मिळतो आणि मग तो अमर बनला जातो. ही सुरुवात आहे योगाची. म्हणून नियम सांगताना काय सांगितला? पै लोहाचे चणे बोचरिया पडती खाणे. म्हणजे एखाद्या माणसाला एकही दात नाही, त्याला लोखंडाचे चणे खायला दिले, कसे खाईल तो? असा योग मार्ग आहे. बर, ज्ञान मार्गामध्ये शम दम तितिक्षा उपरती, योग मार्गामध्ये यम नियम आसन प्राणायाम हे नियम आहे. बरं, योग मार्ग किती अवघड आहे. 1400 वर्ष जगून चांगदेव कोरा राहिला हे तर लक्षात येईल की नाही? बरं, त्याच्यामध्ये 8 भाग सांगितलेले आहेत. पहिले यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी हे एवढ्या अवस्था आहेत. त्याचे पोटभेद अनेक आहेत. प्राणायाम करायचं झाला तर कुंभक रेचक वगैरे प्राणायाम सांगितलेले आहेत. समाधी जरी म्हटलं तर सविकल्प निर्विकल्प समाधीचे भेद सांगितलेले आहेत. मग असा असताना योग मार्ग अवघड आहे आणि योग केला ना तर त्याच्यापासून काही फायदा नाही. कशावरून? वायाची उपाधी योग हरि मुखे
मोठे हरी मोठे मला हरी मोठे हरी मोठे मला हरी मोठे हरी मोठे हरी मोठे हरी मोठे योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म म्हणून योग मार्ग अवघड. आणि जसे हे मार्ग आहे तसं भक्तिपंथ भक्ती जो मार्ग आहे तो अवघड आहे म्हणून भक्ती तो कठीण शिवळावरील पोळे. मागचे भाग सांगितला. आता भक्ती कठीण कशी आहे त्याचा विचार करता एक तास दीड तासामध्ये आपण बारकाईने पाहू. आता अशी सुरुवात केलेली आपण आताशी असं आहे. त्याच्यामध्ये काय काय अंतर्भूत आहे भक्ती, भक्तीचे प्रकार किती आहेत, भक्तीचं स्वरूप काय आहे, भक्ती कठीण काय आहे, याचे काही नियम आहेत ना महाराज. भक्तीचं स्वरूप काय आहे, पहिली गोष्ट भक्ती कशाला म्हणावं तर आपली संसारावरची माया काढायची आणि परमार्थाकडे लावायची त्याला म्हणायचं भक्ती. संकल्पावी माया संसाराची आणि ही माया ज्यानं काढली ती हेची थोर भक्ती, त्याला थोर भक्ती म्हटलेलं आहे. म्हणून आपल्या संसारावरची माया काढली परमार्थाकडे लावली वैष्णवतो जया अवघी देवावरी माया, हे भक्तीचं स्वरूप आहे. बरं आपण म्हणतो हरिपाठ सोपा हरिपाठ सोपा किंवा भक्ती सोपी, भक्ती सोपी नाही. त्याच्याकरता काय करावं लागतं, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपवून. आता हे सर्वसामान्याचं काम आहे का, विचाराचा भाग पहा. म्हणून कठीण आहे भक्ती. सांगत असताना भक्तीचं स्वरूप आहे. भक्तीचे प्रकार कोणकोणते आहेत तर पहिलं तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. 9 प्रकारची भक्ती आमच्या तुकोबारांनी सांगितली. जर आपण भागवतामध्ये पाहिलं तर प्रल्हादानं भक्तीचे 9 प्रकार सांगितले. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्यम, आत्मनिवेदनम. 9 प्रकार नारदानं सांगितले, प्रल्हादानं सांगितले. 11 प्रकार नारदांनी सांगितले. पहिलं गुणमहात्म्यासक्ती, नंतर रूपासक्ती, तन्मयतासक्ती, वात्सल्यासक्ती, दास्यासक्ती. 11 प्रकार नारदांनी भक्तिसूत्रामध्ये भक्तीचे सांगितलेले आहे. सुरुवात करताना गुणमहात्म्यासक्तीनं केली. दुसरा भाग आहे रूपासक्ती आहे. बऱ्याच वेळेला असं घडलं जातं केवळ गुणावर भुलले जातात, भाळले जातात. उदाहरणार्थ रुक्मिणीनं सुदैव ब्राह्मणाच्या मुखातून भगवंताचं गुणवर्णन ऐकलं आणि ती कृष्णाबरोबर लग्नाला तयार झाली. तिनं प्रत्यक्षात कृष्णाला पाहिलेलं नव्हतं, फक्त त्याचे गुणवर्णन ऐकलं होतं आणि तेवढ्यानं. काही फक्त त्याच्या रूपाचा विचार करत असतात. रूप वेगळं स्वरूप वेगळं हा भाग सोडून द्या. त्याच्यानंतर भक्तिशास्त्रामध्ये काही ठिकाणी भक्तीचे 64 प्रकार सांगितले. म्हणून 14 विद्या 64 कळा असं म्हटलं जातं. त्यानंतर मधुसूदन सरस्वतींनी भक्तीचे एकत्र 22 प्रकार सांगितले. त्याच्या पुढं जर आपण पाहिलं तर म्हणजे भगवान प्रभू रामचंद्रांनी शबरीला भक्तीचे 9 प्रकार सांगितले. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. श्रीमद भागवतामध्ये भक्तीचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. त्यानंतर भक्ती रसामृतामध्ये वैदी भक्ती, रागानुगा भक्ती असे भक्तीचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. या प्रत्येकावर बोलायला बराचसा वेळ जाईल म्हणून थोडक्यात तुमच्यापुढे फक्त मुद्दे मांडलेले आहेत. हे भक्तीचे प्रकार आहे. भक्ती कठीण काय तर पहिली गोष्ट भक्ती करताना भक्तीमध्ये सकामता नको. सकामता याचा अर्थ एवढी भक्ती केली देवानं आता मला या संबंधानं एवढं द्यावं अशी अपेक्षा नसणं. निष्काम भक्ती असावी. तुका म्हणे काही न मागो अनिक, तुझे पायी सुख सर्व आहे अशी सकामता नसावी. दुसरं पापासहित भक्ती नसावी. म्हणजे भक्तीही करायची आणि पापही करायचं आणि त्याला साध्या सरळ भाषेत त्याला काय होतंय अशा भाषेत, तसं नको. तिसरं असं आहे की नुसतं नावापुरती भक्ती नको. भक्ती वरीवरी वाव अशी भक्ती असता उपयोगाचे नाही. आणि चौथं व्यभिचारी भक्ती नको. एकची धरीला चित्ती
आम्ही रखुमाईचा पती. या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. भक्ती करताना 4 प्रतिबंध आडवे येतात. त्या झुगारण्याची ताकद त्याच्याजवळ असली पाहिजे. पहिला प्रतिबंध आहे विरोध, दुसरा आहे बुद्धिभेद, तिसरा आहे मनाची चंचलता, चौथं आहे काळाचा घाला. या सगळ्यांवर आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे तर भक्तीमध्ये जाता येईल. आणि म्हणून भक्ती अतिशय कठीण आहे. या सगळ्यातून पार करून जाणारा अतिशय विरळा ही तुकोबरायांची भाषा आहे. विठोबा रखुमा